बसा, खाली बसा. समोरचे लोक सर्व खाली बसा, नाही तर मागे जाऊन उभे राहा. समोरच्या बाजूने असणारे सर्व लोक खाली बसतील अशी सर्वांना विनंती आहे. मधात कुणीही उभं राहणार नाही. सर्वांना विनंती आहे. कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. जय जवान, जय जवान. बोल भारत माता की, भारत माता की. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती. शेतमालाला हमी भाव, शेतमालाला हमी भाव. ओला दुष्काळ जाहीर, ओला दुष्काळ जाहीर. अपना मिळू, अपना मिळू. अरे असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. शेतकरी एकजुटीचा एकाच मिळो, एकाच मिळो. शेतकरी एकजुटीचा आपला भिडो. आपल्या या चक्का जामचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्राचे शेतकरी नेते आपले सर्वांचे आवडते आदरणीय बच्चूभाऊ कडू इथं उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात बच्चूभाऊ आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. ज्या पद्धतीनं राज्य सरकार वागतंय त्यासाठी सरकारचा हिशोब करण्यासाठी बच्चूभाऊला ज्या पद्धतीनं शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा मागच्या 1 महिन्यापासून काढली, प्रचंड प्रतिसाद आपल्या या यात्रेला आहे. आणि अशातच या मराठवाड्यात नांदेड असन, लातूर असन, जालना असन, थोडं मागं मागं सरकू. कार्यकर्त्यांना विनंती आहे थोडं मागं सरकू द्या. समोर जे इकडे उभे असते खाली बसले नाही तर खाली बसा. तुम्ही जे समोर उभे असते खाली बसा. खाली बसून द्या. शेतकरी एकजुटीचा जनशक्ती पक्षाचा, जनशक्ती पक्षाचा. कोण म्हणताय देत नाही, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. आपला भिडो, आपला भिडो. दिव्यांगांना 6,000, दिव्यांगांना 6,000. ओला दुष्काळ, ओला दुष्काळ. बोल भारत माता की, बोल भारत माता की. अपना भिडो, अपना भिडो. कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही. बोल भारत माता
सर्वांचे दैवत महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय बच्चूभाऊ कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या लातूर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आज या ठिकाणी आपण चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे। या ठिकाणी चक्काजाम आंदोलन ठेवण्याचे आपले काही प्रमुख आपल्या काय मागणी आहेत, त्यामुळे या ठिकाणी चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, गेली महिना 2 महिने झालं भाऊ, आमच्या या लातूरमध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो अतिवृष्टी होत आहे। एवढं पाऊस पडतोय तुम्हाला सांगतो, गावातल्या लोकांना शहरामध्ये येता येत नाही, शहरातल्या लोकांना गावात जाता येत नाही। तुम्हाला सांगतो एवढे हाल आमच्या या लातूर जिल्ह्याचे किंवा मराठवाड्यात झाले। तुम्हाला सांगतो भाऊ, आज कलेक्टर साहेबांनी कलेक्टर मॅडमने आज या ठिकाणी सुट्टी जाहीर केली। या ठिकाणी आज खूप मोठा पाऊस आहे, सांगतो सुट्टी जाहीर केली। आमच्या लातूर जिल्ह्याला खूप मोठा पाऊस आहे आणि एवढा पाऊस होऊन तुम्हाला सांगतो हे सरकार या महाराष्ट्राकडे किंवा आमच्या लातूरकडे लक्ष देत नाही। गेली 2 दिवसापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर आले। मला सांगा, अहो तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, एवढा लातूरमध्ये पाऊस होत आहे, तुमचं काम आहे शेतकऱ्याच्या बांधावर जायचं। आज जर सोयाबीन बघितलं भाऊ, आमच्या लातूर जिल्ह्यातलं सोयाबीन तुम्हाला सांगतो सगळं करपून गेलं। आमचा शेतकरी तुम्हाला सांगतो खावं पुरतं, पण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर तुम्हाला सांगा शेतकऱ्याचं नुकसान बघायला येतं आणि फक्त रस्त्यावर बघतो। तुम्हाला सांगतो रस्त्यावर डांबरी रोड उभा करून थांबून शेतकऱ्याच्या शेतात जाऊन बघतो। मला सांगा मुख्यमंत्री साहेब, असं चालणार नाही। तुम्हाला या जनतेने निवडून दिलंय आणि आमच्या या लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होते, तुमचे काय मला सांगा पायाला का चिखल लागला असतं का? तुम्ही शेतामध्ये जायला पाहिजे होतं, ते शेताची तुम्ही तिथले पाणी बघायचं होतं। तुम्हाला सांगतो तुम्ही ते नाही बघितलं, फक्त तुम्ही रस्त्यावर थांबले। तुम्ही फक्त मीडियामध्ये तुम्हाला मीडियानं दाखवलं की मुख्यमंत्री आले, हे सगळं पंचनामा करून गेला। पण मुख्यमंत्री मी तुम्हाला सांगू इच्छितो, खरं तर तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र किंवा मराठवाडा तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता, परंतु तुम्ही ओला दुष्काळ जाहीर केले नाही। तू तुमची मदत दिली आम्हाला, सांगतो आम्हाला गरज नाही तुमच्या मदतीचे, ओला दुष्काळ जाहीर करावा हे मागणी आहे। महाराष्ट्राचे माजी मंत्री तुम्हाला सांगतो आमचं दैवत, गेले 6-7 महिने झाले तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून तुम्हाला सांगतो विविध आंदोलन भाऊने केलं, रायगडमध्ये आंदोलन केलं, बच्चू भाऊने तुम्हाला सांगतो अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं, तरी तुम्हाला सांगतो या सरकारला घाम फुटलं नाही। सरकारने सांगितलं की आम्ही या ठिकाणी समिती स्थापन करू आणि या समितीच्या माध्यमातून आम्ही हे सगळं हे करू आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी तर या सरकारने तुम्हाला सांगतो लक्ष दिलं नाही। बच्चू भाऊने तुम्हाला सांगतो 300 किलोमीटरचा पहिली यात्रा काढली, तरी देखील तुम्हाला सांगतो सरकारला घाम फुटलं नाही। आणि तुम्हाला कधी फुटणार? या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये अति लोकांच्या आत्महत्या होते। मला सांगा तुम्ही आत्महत्या कधी थांबवणार? मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो निवडून देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला घरी बसवायची ताकद या जनतेमध्ये आहे, हे तुम्ही समजून घ्या। मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण हा मराठवाडा हा महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट आपण करावी। आणि तुम्हाला सांगू इच्छितो दोन लाख पिकाचं नुकसान आल्यामुळे काम शिफारस केली पाहिजे राज्याकडून, तुमचे एकूण जावं एवढंच आमचं। राज्य सरकार काय निर्णय घेतले घराच्या पडझडले किती पैसे? बच्चू कडू बोलतो।
नाही, मला हे अहवाल पाहतोय पण याच्यात कसं आहे, जसं आपण कोरडा दुष्काळ जाहीर करतो पिकाची टक्केवारी आहे. आता आपण 33%च्या वर तर नुकसान झालं हे काही सांगायची गरज नाही. आपल्या जिल्ह्याचीच तुम्ही शिफारस केली पाहिजे का दुष्काळजन्य परिस्थिती आहे हा अहवाल पाठवले पाहिजे ना जिल्ह्यात. तो तुम्ही पाठवलेला दिसत नाही. हे जे तुम्ही पाठवलेलं याच्यावरून तुम्ही काय पत्र येऊ ते आम्हाला तसं पत्र द्या. माझं काय मत आहे का आपण आतापर्यंत अहवाल पाठवला नाही, पण ही काय झालंय का आता तुम्हाला माहित असेल 19, 20, 21, 22 आणि 23ला तर 2 वेळा दुष्काळ जाहीर केला, पण 43 तालुके एका शासन जिल्ह्यामध्ये आपण जाहीर केले. पण दुष्काळ जाहीर केल्याशिवाय तुम्ही तिकडे बँकेची वसुली थांबवू शकत नाही. आणि आता दुष्काळापेक्षा वाईट परिस्थिती आहे, त्याच्यानं राज्य प्रशासनाची शिफारस गेलीच नाही, तर मग काय करायचं. तुम्ही कधी पाठवता तेवढं सांगा, तसं लेखी देऊन द्या. यांच्यासह आम्ही 5-6 दिवसात सगळं शिफारस करतो. राज्य व्यवस्थापन, जिल्हा व्यवस्थापन समिती आहे तुमची, आपत्ती व्यवस्थापन कमिटी आहे, त्याच्यामार्फत पाठवलं पाहिजे तुम्ही शिफारस. मला सांगा लगेच, आम्ही त्याच्यासाठी बसलो इथे. तुम्ही जितका वेळ करा आणि तितका वेळ इथं चक्का जाम होईल. लवकर सांगा. दुःखाची गोष्ट आहे तर हे तुम्ही अगोदरच पाठवलं. एवढा मुख्यमंत्री येऊन गेला आणि तुम्ही साधं लॉजिक आहे. ऑगस्टपासून ते आता सप्टेंबर 1 महिना हा ते मग त्याला कलेक्टरशी बोलून सांगतो. प्रोसेस काय आहे का आपली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कमिटीनं शिफारस केली पाहिजे. तर राज्य सरकार काय करेल तो नंतरचा भाग आहे, पण जिल्हा प्रशासनानं एवढी बेकार परिस्थिती असून शिफारसही केली नाही तर याचं खूप वाईट आहे. मुख्यमंत्री येऊन आज झालं काय, आम्ही काय हाती काय आपण निवेदन दिलं होतं ना. नाही यांना प्रशासनानं जिल्हा कलेक्टरला दिलं. आणि हे आपण जे आता पडझड सांगतो आहे ही बघायची पडझड एक तर अंशतः असतं किंवा पूर्णतः असतं. पूर्णताला किती पैसे देतो आपण? पूर्णतः आणि असिस्टमेंट वेगळं सानुग्रह अनुदान आपण त्याच्यात पूर्णतः असेल तर आपण जरा सानुग्रह तुम्हाला माहीत असेल माझं त्याच्यात आवश्यक ते तर कोणालाच मदत कोणालाच भेटली नाही. कोणालाच भेटली माझ्या माहितीनुसार आहे पहिले 95,000 देतो पूर्णतः पडल्यानंतर. आता ते तुम्ही जिल्ह्यात हे काय झाले 75 वर्षापासून भेटले. आता माझं काय म्हणणं आहे का आपण घर जेव्हा त्यांना आपण दुसरीकडे शिफ्ट करावं लागतं म्हणजे घरात राहू शकत नाही त्याला आपण पूर्णतः म्हणतो. म्हणजे मधातलं घर पडलं असेल झालं असेल किंवा एक जे घरातला एक जरी भाग पडला असेल तरी आपण त्याला पूर्णतः म्हणतो. तर त्या पूर्णतः असणारं सानुग्रह अनुदान त्याचं मूल्यांकन करून आलेलं अनुदान वेगळं पण सानुग्रह अनुदान ते किती दिले तुमच्याकडे माहिती नाही आहे. तालुक्यातलं सांगा ना पर आदमी किती पर घर किती दिलं काय काय किती दिलं हां आता किती गेलं आता किती देत आहे तेवढंच आहे. 80% काय तर मूल्यांकन करून देतो बच्चू बोलतो.
माझं म्हणण्याचं हा त्या अनुषंगानं तुम्ही कधीपर्यंत पाठवू पहिलेच आता तहसीलदारांना तेवढंच 2 वडी लिहून द्या विशेष त्याच्याच खाली 3 दिवसात अहवाल पाठवू त्याच्यावरच द्या ते ऐका रे तुमच्या आंदोलनाचं फलित आहे यांनी अहवालच पाठवला होता दुसरं अहवालच पडझड झाली बोलणं आपल्या जवळचं पीस आहे ना आमच्याकडे तर पाणी नाही रस्ते नाही नीट काहीच गावून आले का राजेश्वरी नगरला राहते तिथून आले तुम्ही येणार म्हणल्यावर रेस्ट हाऊसला गेले भाऊ आल्यात मग परत येत आले हीच माझं गाव भाऊ 3 दिवसात पाठवतो म्हणून खड्ड्यात पडलेले टाके दाखव ठीक आहे वाट करा 5 दिवस डोक्यात आहे तुझं हा टाके तिथं खड्ड्यात वाट्यावर रस्ता चांगला नाही रस्ता चांगला नाही भाऊ हीच गाव माझं लागतं काय का माईक कुठे जास्त थांबून आपलं काम आपलं नाव काय मी सौदागर कांबळेच्या सगळे बसून घ्या सगळे बसून घ्या कोणी उठू नका कोणी आपलं भाऊ उठतील सगळे बसून घ्या सगळे बसून घ्या कोणी उठणार नाही बसून घ्या सर्वांना सूचना आहे कलेक्टरशी बोलणं झालं आता तहसीलदार इथं आलेले आहे तुमच्या एका तासामुळं आम्ही काय फलित करून घेतलं तर जिल्ह्यातील ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वस्तुस्थितीचा अहवाल पुढील 5 दिवसात मोबाईल जरा माग घ्या पाठवण्यात येईल असं आपण लिहून घेतलेलं आहे ही सगळ्यात मोठी आपली जीत आहे मुख्यमंत्री इथं येऊन गेले आणि साधा जिल्हा प्रशासनानं दिली नाही बसून ना बसून ना बसा प्लीज बसा खाली बसा आणि सगळे येणार प्लीज खाली बसा सौदागर कराळे साहेब जे तहसीलदार आहेत त्यांनी इथं लिहून दिलेलं आहे मित्र आपण लक्षात घ्या का पंजाबच्या सरकारनं 50,000 हेक्टरी मदत दिली आपलं सरकार 6,800 देतं एकराला 2019ला तेवढीच दिली आणि 6 वर्षानंतर तेवढीच देत आहे म्हणजे हे म्हणतात याला म्हणतात जखमीवर मीठ टाकण्याचा प्रकार मुख्यमंत्री आले तर मलम लावून झाले पाहिजे तर मीठ टाकून चालले गेले अशी एक अवस्था आहे आणि हे अतिशय वाईट आहे दुष्काळ जाहीर जर झाला नाही तर कर्ज वसुली थांबणार नाही दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिक्षण फी माफ होणार नाही आणि आमचे मुख्यमंत्री काय म्हणत होते का होय आम्ही नियम बाजूला करून सगळं करू अरे तुम्ही नियमानं कामच करत नाहीये मुळात नियम बाजूला करणं तर लय दूरची गोष्ट आहे शेतकरी म्हणजे तुम्हाला पापी वाटतं आणि मताच्या वेळेसच तो हिंदू वाटतं आता तो पाकिस्तानी वाटतोय तुम्हाला मतदान आलं का तुम्हाला तो आपला वाटतोय आणि म्हणून याच्यासाठी आपण जे काही इथं जमा झालात जास्त वेळ घेणार नाही बरेच लोक वाहनं थांबलेले आहेत त्यांना थांबून आपलं काही चांगलं करायचं नाही आहे कारण आपल्याला जे पाहिजे होतं ते आपल्याला भेटलेलं आहे आणि हा आवाज 5 दिवसात तिकडे जाणार आहे
आणि इथून चाकूरची सभा करायची आहे. त्याच्यामुळं दुष्काळ जाहीर करणं म्हणजे काही फार मोठा विषय नाही आहे. 2023 मध्ये 2दा जाहीर केला होता. एकदा 14 तालुक्याचा केला, नंतर 43 तालुक्याचा केला, एकदा ऑक्टोबर मध्ये केला, नंतर 21 मार्चला केला. पण या मुख्यमंत्र्याला ते इतकं अवघड काम वाटतं का असं वाटतं याच्या घरूनच आपण मेलो तरी आपली किंमत नाही आणि दुसऱ्याला ठेच जरी लागली ना, असं थोडस एक थेंब जरी रक्ताचा निघाला तो कदरदान हो जाता. त्याच्यासाठी लागण तेवढी धावपळ होतं. पण शेतकरी रोज मरतोय, त्याच्यासाठी धावणारे माणसं मात्र सापडत नाही. राजाभाऊ असेल, वल्लूभाऊ असेल, ठाकूरजी असेल, आपण सर्वांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं, दिव्यांग बांधवांचं खास करून आभार मानतो. 28 तारखेला आपल्याला गुप्तेवरी नागपूरला ताकदीनं यायचं आहे. या सगळ्या याच्याला हिशोब घ्यायचा आहे. मुक्कामी यायचं आहे. असं समजा तीर्थयात्राच आहे आपली. सध्या तिथे आपल्या पोलीस प्रशासनाचा आभार मानतो. साईबाबा शुगरवाल्यानं काहीतरी शेतकऱ्यांचे बिल थकवले आहे. मी कायद्यानं तुम्हाला सांगतोय, ऊस नियंत्रण कायदा आहे 1968चा. त्यामध्ये जर एखादा कारखाने जर पैसे देत नसेल आणि बिलं थकवले असेल तर 15% व्याज आकारून पैसे द्यावं आणि त्याच्यावर 420चा 406 हे फौजदारी गुन्हे दाखल करावं लागेल. ते जर केले नाही, तुम्ही रिपोर्ट द्या, मी तुम्हाला सगळी माहिती देतो कायदेशीर. ते दिलं नाही तर त्याच्यावर त्या कारखानदारावर गुन्हे दाखल होऊ शकतं आणि ते 15% वसूल केले पाहिजे असा कायदा आहे. ऊस नियंत्रण कायद्याखाली तुम्ही कारवाई केली पाहिजे तहसीलदार. ते उद्या आमच्या राजाभाऊ चौगुलेच्या हातून तुम्हाला पत्र देतो. अन्याय ऐकलं तर मी येतोच डबल. धन्यवाद. जय हिंद महाराज. करू नका. आपण बांधव आसपास थांबलेले बांधव सोडा बाकी सरकार मला काय मानसिक फक्त एकत्रित घ्या प्लीज. बच्चूभाऊ, एवढा मोठा पाऊस झालेला आहे, मात्र आणखीनही ओला दुष्काळ सरकार जाहीर करत नाही. सरकारला निकषच कळत नाही का सोंग करतंय प्रशासन? तुम्ही सांगा, एखादा मुख्यमंत्री जेव्हा इथं येतं तेव्हा त्यांना हे पाहिले पाहिजे, निर्देश द्यायला पाहिजे. दिले का मुख्यमंत्र्यांनी निर्देश? पालकमंत्र्यांनी निर्देश दिले का? हे काम पालकमंत्र्याचं नाही का? तुम्ही का दुष्काळ? तुम्ही ऑगस्ट महिन्यापासून ही अवस्था आहे. ऑगस्ट मी नाही म्हणत, ह्या कागद काय म्हणतं, ऑगस्ट 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट, 28 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या सगळ्या याच्यामध्ये 2,87,000 हेक्टरवर नुकसान झालं. मी नाही म्हणत, प्रशासन म्हणतं. मग हे 33% वर जर नुकसान झालं तर जिल्हा प्रशासनानं, जिल्हा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन जी कमिटी आहे त्यानं शिफारस करायला पाहिजे. मग मुख्य आमच्या पालकमंत्र्यांना काय केलं, इथं मुख्यमंत्री इथं येऊन का फक्त फोटो काढायसाठी आले होते का? आता आम्ही इथं उपोषणाला बसल्यानंतर आता तहसीलदार हे लिहून देतो इथं का हो जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वस्तुस्थितीचा अहवाल पुढील 5 दिवसात पाठवण्यात येईल. ही अवस्था आहे आमची. तुम्ही सांगा, ओला दुष्काळ जाहीर करायला काही फार मोठी प्रोसेस आहे का? हे
2023 मध्ये 2 जाहीर केला आपण, 19 मध्ये जाहीर केला, 22 मध्ये जाहीर केला. पण मुख्यमंत्री फार बनवतो लोकांना. मुख्यमंत्री महोदय काय म्हणताय, नियमाला बाजूला सोडून आम्ही मदत करू. काय नियमाचं बाजूने केलं तुम्ही? 2019 मध्ये 6,800 दिले, आता 6,800 देता. पण 21 मध्ये जेव्हा सातारा आणि सांगली जिल्ह्यात नुकसान झालं तेव्हा 6,000चे 13,000 केले तुम्ही. तिथे 100% वाढवले, म्हणजे डबल वाढवले. आणि इथं कमी केले. 2019 मध्ये जर तुम्ही 6,800 रुपये दिले असाल तर आता खर्च वाढला नाही का 5-6 वर्षामध्ये? आणि एनडीआरएफनं जेवढे खर्च दिला पैसा तेव्हा राज्याचा एक हिस्सा वाटा पण तुम्ही टाकत नाही आहे. केंद्राचा जो काही निधी आहे, एनडीआरएफचं जे काही विषय आहे त्याच्याशिवाय तुम्ही काय दिलं हो? इथे 50,000 एकर जर पंजाबवाल्यांना दिलं जातं हेक्टरनं, 20,000 रुपये एकरनं पैसे भेटतं. आम्ही सगळ्यात गरीब राज्य. ओला दुष्काळ जाहीर करू असं म्हणायला मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला काय अडचण आहे? बनवा बनवी. ओला दुष्काळ जाहीर केला म्हणजे मग वसुली थांबावं लागतं, कर्जमाफीसाठी पावलं उचलावं लागतं, शिक्षक बिन मावावं लागतं. एकूण 8 मुद्द्यावर आम्हाला काम करावं लागतं. ते करायची मानसिकता नाही आहे. लाडक्या बहिणीसाठी पैसे उपलब्ध झाले, मग ओला दुष्काळासाठी पैसे उपलब्ध. लाडक्या बहिणीला पैसे नाही आहे सध्या. लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या अगोदर 3 हप्त्याचे पैसे एकत्र टाकले, 1 लाख करोड रुपये खर्च केला. मग तिथं जेव्हा पैसा आला, तुमची निवडणूक होती म्हणून 3 हप्ते एकत्र टाकू शकता. आणि आज आम्ही पाय घासून घासून मरतोय, तुम्ही 6,800 टाकता. लाज वाटायला पाहिजे यांना सगळ्यांना. पैसे नसेल तर आम्हाला सांगा ना, आम्ही उपलब्ध करून देतो तुम्हाला पैसे. एका शेतकऱ्यानं निलंग्यामध्ये सरपंच होते, 1 लाख रुपये निधी तुम्हीच घ्या असं म्हणून हे बरोबर आहे ना. काय वस्तुस्थिती आहे हो? एवढी लाजेवरणी गोष्ट आहे का? एवढं सगळं नुकसान तुम्ही सांगा. एका एकराच्या सोयाबीनला खर्च जर पाहिला आपण किमान 40,000 ते 45,000 येतं आणि तुम्ही 6,000 देऊन काय साध्य करणार आहे? उलट आज कर्जा बँकेवाले तुमच्या दारावर उभे आहे. शेतकऱ्याचा जे माल आहे खराबच झालेला आहे. मग आता जे व्यापारी आहे, जनावर व्यापारी आहे, त्यांचा बी माल गोरक्षकवाले धरले, मारलेले आहेत आणि पुन्हा चालू झाले गाड्या धरायसाठी. तर त्याच्यासाठी काय म्हणत आपण? गोरक्षणच्या बाबतीत तर माझं असं म्हणणं आहे का तुम्ही गोरक्षक धारकाला किंवा गोरक्षणवाल्यांना जे सबसिडी देता ते शेतकऱ्याला का देत नाही? गाय तर आमचा शेतकरी वागवतोय. सगळ्यात जास्त गायीचं रक्षण शेतकऱ्यांनाच केलंय, बैलाचं असू दे का गायीचं असू दे. मग आम्हीच आतापर्यंत त्या गायीला वाचवलं, पाळलं, तिला माय म्हणून आम्ही सेवा केली. त्याला तुम्ही सबसिडी देत नाही. 100 गाय एका ठिकाणी ठेवल्या का सबसिडी भेटतं, 1 गाय ठेवली तर सबसिडी नाही भेटत. वा सरकार, कार्यकर्त्याला पोसाचा धंदा आहे. अजित पवारांनी धाराशिवमध्ये वक्तव्य केले की आम्ही काही इथं गोट्या खेळायला आलोय का? मुख्यमंत्र्यांनी पण असं सांगितलं की आम्ही गोट्या खेळायलाच पाठवणार आहे शेतकरी त्यांना. आणि अशा गोट्या खेळायला लागल का ते कदाचित आम्ही पाहतोय त्यांचं पुरा जे काही वसुली आहे. तुम्ही इतके वर्ष वित्तमंत्री होते, कुठल्याही सरकारमध्ये वित्तमंत्री होते, तुम्हाला इथं पैसे देताना अडचण येतं. कशाला देता शक्तीपीठाले पैसे? काय ते पैसे सगळे 2-3 वर्ष शक्तीपीठ उशिरा झालं काय मरते का कोणी? पण नाही द्यायचं ना, दानत्व नाही यांच्यामध्ये. पैसाने हा भाग नाही आहे. काय 1 लाख कोटी रुपये कर्ज कोणाच्या बापाचं चाललंय? मुख्यमंत्र्यांनी पण लातूरमध्ये असं वक्तव्य. हे सगळी बनवा बनवी आहे. तुम्हाला सांगतोय, तुम्हाला बिलकुल काय म्हणाले मुख्यमंत्री, हो नियम बाजूला घेऊन काम करू. आणि नियमात असून ते देऊ नये. नियमात ओला दुष्काळ बसतं आम्हाला, ते देत नाही आहे. आणि एका म्हणतो नियम बाजूला करू. म्हणजे काय आता सगळी आंदोलनाची शेतकऱ्यांची सगळ्यांची 28 तारखेला आमचं मोठं आंदोलन ऑक्टोबरला. एकतर नागपूर घेरू नाही तर संभाजीनगर घेरू. ठीक, ओके.